मोठी बातमी समोर येते। अवकाळी पावसामुळे शेतातच मक्याला कोंब फुटलेले आहे। जालन्यात अवकाळी पाऊस झालेला आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय। अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे। जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस होतोय। या पावसाचा फटका मक्का उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे। जालन्यातील सिंधी काळेगाव परिसरामध्ये परतीच्या पावसामुळे शेतातच मक्याच्या कणसाला कोंब फुटत असून यामुळे मका उत्पादक शेतकरी आता हवालदिल झाला आहे। मक्काचं पूर्णपणे नुकसान आहे। शेतकऱ्याला कमीत कमी आशा होती की एकरी 30 ते 32 क्विंटलचं ॲव्हरेज यायला हवं होतं, पण पावसाअभावी आता मक्का मणीयंत्रातून सुद्धा काढणं शक्य नाही आणि जनावराला सुद्धा टाकण्यायोग्य नाही। सोयाबीन, मक्का, कापूस जवळपास 70% गेलेला आहे। सरकारनं तर फार सांगितलं होतं की दिवाळीच्या आधी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकू, पीक विमा देऊ, नुकसान भरपाई देऊ, ओला दुष्काळ जाहीर करू, पण अद्याप शेतकऱ्याच्या खात्यात 1 रुपयाही टाकलेला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।